हरवत चाललेली वाचन संस्कृती जिवंत राहावी यासाठी गावोगावी वाचनालयांची गरज असल्याचं ओळखून पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथं भैरवनाथ सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आलंय। या वाचनालयाचं उद्घाटन कोल्हापूर जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक ॲडव्होकेट शाहू काटकर यांच्या हस्ते करण्यात आलं। अलीकडच्या काळात युवा पिढी मोबाईलमध्ये गुंतल्यामुळे वाचनाकडे दुर्लक्ष होत चाललंय। परिणामी कथा, कादंबऱ्या, कविता, विविध ग्रंथांची माहिती वाचनातूनच युवा पिढीपर्यंत पोहोचून समाज बदल घडतो। त्यासाठी गावोगावी वाचन चळवळ रुजणं गरजेचं असल्याचं जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक ॲडव्होकेट शाहू काटकर यांनी सांगितलं। पन्हाळा तालुक्यातील देवठाणे इथं भैरवनाथ सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। वाचनालयाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ॲडव्होकेट शाहू काटकर यांच्या हस्ते करण्यात आलं। वाचनालयाची सुरुवात 300 पुस्तकांपासून झाली असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे। यावेळी सुभाष कुंभार, जयसिंग पाटील, प्रदीप बनके, वाचनालय अध्यक्ष निलेश कुंभार, उपाध्यक्ष अक्षय पाटील, सचिव पूनम पाटील, ग्रंथपाल सुरेश पाटील, नाथाजी कांबळे, तलाठी शरद पाटील, सागर जगताप, वैभव पाटील, राहुल पाटील, स्वरूप मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।